आप 100 पेट्रोल ले रहे हैं, उसका भाव हम 15 रुपए लीटर करेंगे। जितना एवरेज आपको 120 रुपए के पेट्रोल में मिल रहा है, उतना एवरेज आपको 15 रुपए पेट्रोल की कीमत जो है 15 रुपए, उतना लीटर का इथेनॉल का एवरेज मिलेगा और 40% बिजली तैयार होगी। आप 100 पेट्रोल ले रहे हैं, उसका भाव हम 15 रुपए लीटर करेंगे। जितना इथेनॉलवर चालणाऱ्या गाड्या आणणार होते। JNNU-RM जवाहरलाल नेहरू शहर नूतनीकरण या कार्यक्रमांतर्गत 550 स्टार बसेस आणलेल्या होत्या। त्याची काय अवस्था केली आपण ते पाहिलं। या इथेनॉलवरच्या बसेस सुद्धा आम्ही इंटरनॅशनल एअरपोर्ट पाहता पाहता शोधत होतो, आम्हाला त्या बसेस कुठे दिसल्या नाही। कृपया करून गडकरी साहेब त्या बसेस कुठे ठेवल्या आम्हाला बघायचे आहे। किती जनतेला 15 रुपये पेट्रोल परवडून राहिलं, 15 रुपयात पेट्रोल भेटून राहिलं का, किंवा त्याचा इथेनॉल टाकून तुम्ही तेवढा ऍव्हरेज दिला आहे का ते आम्हाला पाहायचं। म्हणजे इथेनॉल मिळवलं की तुम्हाला 15 रुपयापर्यंत लिटरपर्यंत पेट्रोल मिळेल, म्हणजे ऍव्हरेज तेवढा मिळेल असं त्यांचं म्हणणं होतं। ते आम्हाला काही दिसत नाही। फुटाळा येथील म्युझिकल फाउंटेन खूप त्याचा गाजावाजा केला, खूप उद्घाटन केलं। काय झालं त्याचं? तुम्ही तर म्हणत होते टुरिस्ट सेंटर डेव्हलप झालं, तिथे किडे वगैरे लागत आहेत। टुरिस्ट काही आम्हाला भेटले ते सांगत होते की तिकडे किडे वगैरे लागत आहेत, ते काही सुरू नाही आहे। मग कुठलं टुरिस्ट सेंटर झालं? म्हणजे असं नाही की तुम्ही तिकडलं कुठलं काहीतरी सांगितलं, तुम्ही शहरातल्या लोकांसमोर निवडणुकीच्या तोंडावर इतकं खोटं बोलता तुम्ही। मग आम्ही तरी त्याची शहानिशा केली, असं नाही की त्यांनी म्हटलं नाही आम्ही बोलून आलो, आम्ही त्याची शहानिशा केली। असं आम्हाला काही दिसत नाही किंवा शहरात ते फिरत नाही, अशा पद्धतीचं आम्हाला एक दिसतंय। त्यांना 2014 नंतर सरकार आलं, आम्हाला फार आनंद झाला की 4थ्या नंबरचे ते मंत्री झाले आणि आम्हाला असं दिसायला लागलं झोपेत सुद्धा की बा आता आपल्या इथे 50,000 नाही 5 लाख रोजगार दर वर्षाला येतील वगैरे वगैरे। यांनी सांगितलं की हायवेजच्या बाजूला मी 35 लॉजिस्टिक्स हब्स तयार करणार। आपण समृद्धी महामार्गावरून सगळ्या नॅशनल हायवे नंबर 6, नॅशनल हायवे नंबर 7 या तिन्ही महामार्गावरून जातो, एक जरी लॉजिस्टिक्स हब दाखवला तर मानून जाईल। तर हे 35 लॉजिस्टिक्स हब तुम्ही त्यावेळेस 2018 मध्ये तुम्ही घोषणा केली होती, एकही होऊ शकला नाही। तुम्ही आज पुन्हा तेच स्वप्न दाखवता, म्हणजे तुमच्यामध्ये कुवत नाही करण्याची, फक्त तुम्ही मोठ्या गोष्टी करू शकता। हवेतून गाडी उडवता, 15 रुपये लिटरने पेट्रोल देता, अशी बॅटरी तयार करीन का त्या बॅटरीला 100 किलोमीटर बसेस चालतील, अशा तुम्ही अनेक वल्गना, अनेक गोष्टी, अनेक जुमले आणि अनेक प्रकारे खोटं बोलता। पण प्रत्यक्षामध्ये वास्तवात 10 वर्षाचं तुम्हाला 4थ्या नंबरचं तुम्ही हेवीवेट मंत्री असताना याच्यातलं काहीही करू शकले नाही, हे इथे जे आहे ते स्पष्टपणे आपल्याला दिसत होतं। एक महत्वाचं इंडस्ट्रियल कॉरिडॉर क्लस्टर, इंडस्ट्रियल क्लस्टर म्हणजे एका उद्योगाशी संबंधित सर्व गोष्टी एका ठिकाणी असणे। आम्हाला गडकरी साहेबांनी विदर्भामध्ये केंद्राच्या इंडस्ट्रियल क्लस्टरच्या जी योजना आहे त्यातलं एकही क्लस्टर जर दाखवून दिलं तर आम्ही मानू, आम्ही बिलकुल मानू। त्यांनी दाखवून द्यावं। ज्याच्याही घोषणा केल्या होत्या त्या आणल्या नाही, उलट आमच्या सरकारने भंडारामध्ये जो प्रोजेक्ट आणलेला होता सोलरचा, तो आशिया खंडातला सर्वात मोठा प्रोजेक्ट होता। 19,000 कोटी सँक्शन झाले होते, जमीन एक्वायर झाली होती, भूमिपूजन झालं होतं, सुरू करायचं होतं। 2014 साली यांचं सरकार आलं, त्यांनी तो सुद्धा प्रोजेक्ट बंद केला। मॅन्युफॅक्चरिंग झोन हा नागपूर उमरेडमध्ये आणला होता मुकुल वासनिक साहेबांनी, तो सुद्धा यांनी बंद पडला, त्यांनी कुठलीही कारवाई केली नाही। हरपूरमध्ये म्हणजे वाठोडा, माझा हरपूर आहे ते, तिथे यांनी सांगितलं होतं साईचे आम्ही डेव्हलपमेंट करू, स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचं संकुल जे आहे ते डेव्हलप करू। आम्हाला वाटलं आपल्या इकडून आता ऑलिम्पिकच्या स्तरावरचे खेळाडू तयार होतील, अनेक चांगले खेळाडू आपल्या इथं आहेत, अनेकांचं पोटेन्शियल आहे, अशा सोयी सुद्धा व्हायला पाहिजे होत्या। आम्हाला दाखवून द्या, ते झालं का? उलट केवळ रामानीला 1 रुपया फुटानं आपण जमीन दिली, तिथे फक्त श्रीमंताचे पोरं शिकू शकतील। तुम्ही तिथे 25% ऍडमिशन जे आहे त्या गरीब विद्यार्थ्यांसाठी, गरीब मुलांसाठी तुम्ही देण्याची काही तरतूद केली का? ते केली नाही, फक्त श्रीमंतासाठी तुम्ही काम करता, हे याच्यावरून जे आहे ते स्पष्टपणे दिसतं। आता यांनी एक तर खासच सांगितलं होतं, फोटो टाकले होते, लागली गडकरींनी म्हटल्यावर त्यांचा IT सेल आला, त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस आणि गडकरी दोघेही बोटीत बसलेले आहे आणि छान आपल्या नागनदीतून प्रवास करत आहेत। ऍक्च्युली पाणी बाहेर यायला पाहिजे दोघेही बसले एकाच वेळेस बोटीत, तर पण त्यांनी ते तर दाखवलं नाही। अंबाझरीपासून अंबोऱ्यापर्यंत बोटीचा प्रवास होईल नागनदीतून, पण
अंबाझरी लेआउटच्या लोकांना त्यांच्या घरापाशी सुविधा पोहोचवून दिली, घरासमोरच बोटीतून त्यांना प्रवास करायला लावला. हे या नागपूरच्या लोकांनी पहिल्यांदा पाहिलं. तर त्यांनी आम्हाला ते दाखवून द्यावं की ते काय झालं. त्याचं तुम्ही 11,127 कोटीचं बजेट त्यासाठी सँक्शन केलेलं होतं, पण नागनदीमध्ये असं काही झालेलं दिसत नाही 2-3 एसटीपी प्लांट लागल्याशिवाय. भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये म्हणजे गंमतच आहे, गडकरी साहेब भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये मोठ्या मोठ्या गोष्टी करतात. तेव्हा त्यांनी सांगितलं की आरटीओ सारखी संस्था जी आहे, जे इन्स्टिट्यूशन आहे गव्हर्नमेंटचं, जे डिपार्टमेंट आहे ते अतिशय भ्रष्ट आहे, त्यामुळे आम्ही हा डिपार्टमेंट बंद करून टाकील. लायसन्सचे दर, पासिंग, ग्रीन टॅक्स, पीओसीचे दर सर्व काही 3 पटीने वाढलं. सर्व काही 3 पटीने वाढलं. तुम्ही जाऊन पहा, कुठल्याही व्यक्तीने नवीन लायसन्स काढलं असेल त्याला 3 पटीनं पैसे द्यावे लागतात. भ्रष्टाचार कमी झाला नाही. चला तुम्ही डिपार्टमेंट बंद करू नाही शकत, तुम्ही बोलण्यासाठी बोलले असाल निवडणुकीत, पण ह्या सगळ्या गोष्टी कमी व्हायला पाहिजे होत्या. या कमी न होता ह्याच्यामध्ये 3 पटीनं वाढ झालेली आहे. तर तुम्ही म्हणजे भ्रष्टाचार मी बंद करेल असं म्हणता, तेव्हा नागपूरच्या जनतेने भ्रष्टाचार 3 पटीनं वाढणार काय असं समजावं का? हे सुद्धा एक गोष्ट जी आहे ती सर्वात महत्वाची ठरलेली आहे. हवेत उडणाऱ्या बसेस वगैरे तुम्ही सगळं ऐकलंच असेल. आम्हालाही वाटतं म्हणलं आता इथे एटीसी सेंटर लागतील जिकडे तिकडे, ट्रॅफिक कंट्रोल लागते ना, हवेत बसेस उडतील, पटकन आपण जाऊन पोहोचू. ते तर काही दिसलंच नाही. पण जे बस स्टँड होते, लहानपणी आपण सगळे बसेसनी शाळेत गेलेलो आहोत, स्टेट रोड ट्रान्सपोर्टच्या बसेस होत्या, त्यांचे बस स्टँड सुद्धा दिसत नाही. ही वास्तविकता आहे. गडकरी साहेब, तुम्ही जे जुमलापत्र दिलेलं आहे ते जुमलापत्र 10 वर्षानंतर तसंच आहे. तुम्ही 10 वर्षापूर्वी बोलले होते त्यातली एकही गोष्ट झाली नाही. तुम्ही जे काही रोड बनवले ते रोडवरती आणि घरं खालती, एका पावसामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी जातं, गरीब माणसाचं कपडे खराब होतात, त्याचं अन्नधान्य खराब होतं, या सगळ्या गोष्टी खराब होत्यात. याचं उत्तर न देता पुन्हा तुम्ही नवीन जुमले देण्याचा जो प्रयत्न केलेला आहे ते दुसरं तिसरं काही नसून मागे जे म्हटलं होतं तेच पुढे दिलं. 10 वर्ष ते जुमले ठरणार आहे, ठरले आणि आता पण जुमले ठरू शकतात. म्हणून मला नागपूरची जनता आता काही तुम्हाला भुलणार नाही एवढं पक्का आहे. हे आमचे 10 प्रश्न आपल्या माध्यमातून, आमची विनंती आहे, आपल्या माध्यमातून हे 10 प्रश्न जे आहे हे 10 प्रश्न उद्या वृत्तपत्रामध्ये सगळ्या टीव्ही चॅनल्सवर, आज टीव्ही चॅनल्सवर आज दिसतील, उद्या वृत्तपत्रातून दिसतील आणि गडकरी साहेबांपर्यंत पोहोचण्याची आपण कृपा करेल अशी आपल्याला विनंती करतो. आणि विकासभाऊ ठाकरे सन्माननीय आमदार, आमचे उमेदवार यांना विनंती करतो की त्यांनी सुद्धा आपल्याला संबोधित करावं. आहे का गरज बोलायची नीती? पत्रकार मित्रांनो, काल भाजपाचा जाहीरनामा आला आणि ते काय करणार आहे ते सांगितलं. त्याच्यावर आमचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी 10 प्रश्न केलेले आहेत. मला वाटतं की मी इतके दिवस प्रचार केला, प्रचार करत असताना गल्लोगल्ली सामान्य जनतेपर्यंत पोहोचलो. ही लोकसभेची निवडणूक आहे आणि लोकसभेची निवडणूक असताना लोक प्यायचं पाणी नाही, नळाचं कनेक्शन कापलं, रस्त्यावरचे गड्डे, म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीत जे प्रश्न उपस्थित करावे ते प्रश्न लोकसभेच्या निवडणुकीत उपस्थित करून जातात. आता मी कधी गाडीवर फिरत होतो, कधी गल्लीत घुसत होतो, कधी 2 व्हीलरवर प्रचार केला आणि संपूर्ण शहरात ही स्थिती मला दिसली. आणि आत्ताच आम्ही जे प्रश्न विचारले आणि शहरातल्या जनतेचे जे प्रश्न आहे, कारण की गडकरी साहेब पहिले मी इतके विकास कामं केले आहे, मला मत द्यायचं आहे तर द्या, नाही तर नका देऊ, पण मत मागायला येणार नाही असं बोलले होते. आणि नंतरच्या काळात त्यांना प्रचार करावा लागला. तर मला सांगा की जर स्वतःच्या डेव्हलपमेंटवर इतका भरोसा असता तर मग आपल्या वक्तव्यावर ते ठाम राहिले असते. आणि म्हणून प्रचार करत असताना ज्या शहराची परिस्थिती मी पाहिली तर मला वाटतं या नागपूर शहराला अजून विकसित करण्याची गरज आहे. लोकांच्या ज्या मूलभूत सोयी आहे त्यापासून ते वंचित आहे. आज चांगल्या शाळा नाही आहेत, ज्या शासनाने सर्वसामान्य जनतेला मुलांच्या शिक्षणासाठी द्यायला, चांगले आरोग्य केंद्र नाही आहे. आणि यासोबतच आपण जे भरमसाठ विजेचं बिल, ते सगळे मुद्दे या लोकसभेच्या निवडणुकीत आले. तसं पाहता ही देशाची निवडणूक आहे
ही निवडणूक एका विचारधारेची निवडणूक झालेली आहे. देशात 10 वर्ष सत्ता चालवत असताना जे वादे मोदी सरकारने केले होते ते पूर्ण केले नाही. ज्या विविध समाजांना त्यांना तुम्हाला न्याय देऊ आणि तुमचे अडलेले कामं करू ते पूर्ण केलेले नाही. आणि अशा वेळेस 10 वर्षात जे स्वतःचं बोललेले शब्द पूर्ण केले नाहीत पुन्हा मतदारांसमोर आले. मग 10 वर्षात त्यांनी काय केलं तर तानाशाही पद्धतीनं हिटलरशाही करून दुसरे पक्ष उद्ध्वस्त करण्याचं काम केलं. हे उद्ध्वस्त करत असताना संविधानाने यांना अधिकार नाही दिला आहे की एक सरकार चालू आहे तर आमदार परवान तोडा, दुसऱ्यावर ईडीच्या नोटिसेस द्या, आरोप लावा, मग त्यालाच आपल्या पक्षात मंत्री बनवा. संविधान हे सांगत नाही. म्हणून आम्ही म्हणू शकतो की संविधानानुसार हा देशाचा कारभार चाललेला नाही. लोकतंत्र जिवंत नाही आहे कारण की विरोधी पक्ष हा सक्षम असला पाहिजे. सत्ताधाऱ्यांनी घेतलेले जनतेच्या हिताचे निर्णय जर चुकीचे असले तर त्यासाठी विरोधक हा तगडा असला पाहिजे. परंतु विरोधकच संपवायचा हा मनसुबा घेऊन हे सरकार चाललं. आता मतदान करायचं आहे आणि मला असं वाटतं की नागपूरकर जनतेला समजलेलं आहे की आम्हाला मतदान कोणाला करायचं आहे. आणि देशात जी इंडिया आघाडी झाली आहे त्या इंडिया आघाडीचे सर्व पक्ष आणि शहरातली जनता विरुद्ध भाजपा असा हा सामना आहे. कारण की मी प्रचार करत असताना अनेक बुद्धिजीवी लोक वेगवेगळ्या जाती धर्माचे संस्थेचे पदाधिकारी मिळाले आणि त्यांना एकच होतं की या सरकारला पाडायचं आहे. म्हणजे आम्हाला लोक प्रश्न तुम्ही उशीर केला, आम्ही तुमच्या पहिलेच प्रचार चालू केला म्हणे. हे सरकार पाडायचं आहे, हे खोटं बोलणारं सरकार आहे. आणि अशा पद्धतीनं लोकांनी इतका उत्तम प्रतिसाद दिला. आणि मला वाटतं की जर 10 वर्षात जी आश्वासनं यांनी दिली होती ती पूर्ण केली असती तर यांना फोडाफाडीचा धंदा करावा लागला नसता. जसं ते बोलले होते की मी विकास कामं केले आहे, मी मत मागायला जाणार नाही. मग त्यांनाच वाटलं की आपल्या विकास कामामुळे शहरवासी असंतुष्ट आहे म्हणून त्यांना पुन्हा मतं मागायला निघावं लागलं. आता मतं मागायला निघणार आहे तर जो सत्तेवर होता त्यालाच हिशोब मागणार आहे ना की तुम्ही काय केलं. त्याचं काम पटेल तर मतं देतील. आपण पहिले आश्वासन द्यायचं की मी मतं मागायला जाणार नाही बोलायचं आणि नंतर जायचं. मला वाटतं याच्यातच नागपूरकर जनता जिंकली की त्यांनी गडकरी साहेबांना प्रचारासाठी फिरायला लावलं. हा विजय नागपूरच्या जनतेचा झाला आहे असं मला वाटतं. तुम्ही घोषणापत्र का नाही काढलं? भाजपने काढलेलं आहे, काय कारण? आमचं घोषणापत्र गॅरंटी कार्ड हे काँग्रेस पक्षाने काढलेलं आहे. आता नागपूरकरिता तुम्हाला सांगू का, नागपूरकरिता घोषणापत्र काढून जर भाजपाने 10 वर्षात जे कामं केले घोषणापत्रातले कामं केले का, म्हणजे ज्यांनी सांगितलं होतं. आता जो काही विकास केला असेल, एक पूल बांधून दुसरा पूल बांधला, त्या फुटाळा तलावामध्ये जे काही झालं जे सांगितलं, मला वाटते की घोषणापत्र काढण्यापेक्षा जनतेने ज्या पदावर आपल्याला बसवलं आहे 10 वर्ष होते, या शहरातील जनतेला तुम्ही काय सोयी देऊ शकल्या. आमचं आहे ना, आमचं ठरलेलं आहे की आम्हाला निवडून आल्यानंतर काय करायचं. निवडून आल्यानंतर काय करायचं आहे, जे सत्तेत असतात त्यांना सांगावं त्यांनी की 10 वर्षात त्यांनी केलेले कामं सांगावे. आम्हाला निवडून आल्यावर आम्ही जनतेसाठी काय करणार आहे हे पुढच्या 5 वर्षांनी जनता सांगेल की हे केलं. मला वाटते की या शहरामध्ये खरा विकास जेव्हा होईल की मध्यमवर्गीय माणूस हा सुरक्षित राहील, त्याची आर्थिक कुचंबना होणार नाही, त्याच्या खिशाला ताण पडणार नाही, त्याच्या मुलासाठी चांगले आरोग्य केंद्र राहतील, त्याच्या मुलांसाठी चांगल्या शाळा राहील, पिण्याचं पाणी मुबलक मिळेल, त्याचा दर कमी असेल, त्याला या सरकारी आवास योजनेनुसार घरं मिळतील. हे सगळे कामं मध्यमवर्गीय लोक, म्हणजे मला वाटते 68 ते 70% या शहरामध्ये मध्यमवर्गीय आणि खालच्या तबक्यातले लोक आहे. तुम्ही 4 वर्षापासून आमदार आहे, तुम्ही काय केलं हे सांगू शकता का? हो, 4 वर्षापासून आमदार आहे मी. माझ्या मतदारसंघामध्ये गोरेवाडा असेल, जिंगाबाई टाकी असेल, नदी कुठल्यावर तिकडले दाभा असेल,
जिथे काही सोयी नव्हत्या, जाण्यासाठी रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स नव्हत्या, गटर लाईन्स नव्हत्या, कुठे कुठे तर दिवे नव्हते, ही सगळं कामं केली. गार्डन डेव्हलप केले, तिथले समाज मंदिरं डेव्हलप केले. मी बेसिकमध्ये गेलो. मला जी सामान्य जनता जिथे राहते त्याच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होतील. माझ्या मतदारसंघामध्ये मी 4.5 वर्षाआधी लढलो तेव्हा अनेक जागी रस्ते नव्हते, अनेक जागी गटर लाईन्स 25-30 वर्षाच्या रोजचा त्यांचा प्रॉब्लेम होता आणि त्या सगळ्या मी केल्या. मी 100% केल्या नाही म्हणणार, परंतु 60% कामं केलेले आहे. 20% कामं पाईपलाईनमध्ये आहे, म्हणजे ही आचारसंहिता झाल्यावर ते होणार आहे. आणि एका प्रकारे ज्या भागात रहिवासी क्षेत्र आहे त्या भागातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला. विकास भाऊ, एक माझा प्रश्न आहे. इंडिया आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात, परंतु तुमचे मित्र पक्ष या पत्रकार परिषदेमध्ये दिसत नाही, नेमकं कारण काय? आता ही पत्रकार परिषद आमची वेळेवर आम्ही घेतली आणि आज रामनवमीमुळे सर्वीकडे सगळे पक्षाचे लोक आहेत, ते आमच्यासोबत आहे ना, प्रचार करून झाले ना, संध्याकाळी स्टेजवर दिसतातच ना सगळे. विकास भाऊ, तुम्ही किती मतांनी निवडून याल असा तुम्हाला विश्वास आहे आणि निवडून आल्यावर पहिले 5 कोणते काम तुम्ही कराल? मी 1 लाख मताच्या वर निवडून येणार हा पहिला मुद्दा. आणि पहिले 5 कामं या शहरातली बेरोजगारी, ही शहरातली बेरोजगारी कशी दूर होऊ शकेल यासाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे. या मिहानमध्ये मोठे उद्योगधंदे आणावे लागणार. आज आपण पाहतो की या शहरातले सर, तुम्ही 1 लाख मतं म्हणाले, तुम्ही स्वतःला अंडरएस्टिमेट का करताय? काय तुम्ही 1 लाख मतांनी निवडून येऊन असं म्हणाले, 2 लाखांनी पण येऊ शकता. मी ओव्हर कॉन्फिडन्स वाला नाही, 5 लाखांनी सांगणार. मी 1 लाखाचा आकडा सांगून आलो, तेवढ्यानेच निवडून येईल सांगतो. महापालिकेच्या शाळेबद्दल काही धोरण आहे का की ज्या बंद पडलेल्या आहेत, ज्यावर कोणीच बोलायला तयार नाही, शिक्षण महाग होत आहे, गरिबांची मुलं शिक्षण देऊ शकत नाही, महापालिकेच्या शाळेबद्दल कुठलं काही धोरण आहे? कसं आहे, आता महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासन कोणाजवळ होतं? एकाच पक्षाकडे होतं ना. म्हणजे इतकं सगळं असताना 10 वर्षात हे नागपुरातली एकही समस्या राहायला नव्हती पाहिजे. जर एकाच पक्षाकडे या 3ही सत्ता आहे आणि पॉवरफुल लोक आहे, राज्य चालवणारा आहे, केंद्र चालवणारा आहे, शहर चालवणारा, तर मग काय 10 वर्षात प्लॅनिंग नाही केलं आम्ही? का बरं आरोग्य केंद्र बंद झाले? का बरं या शाळा बंद झाल्या? मला सांगा की जर सांगायला होते की बा केंद्रात काँग्रेसचं सरकार आहे, राज्यात दुसरं आहे आणि खाली तिसरं आहे, एखाद वेळेस समजू शकतो. परंतु नागपूरच्या जनतेला आशा होती की एवढे पॉवरफुल लोक सत्तास्थानी आहे आणि शहरात एकही प्रॉब्लेम नाही. म्हणजे युवकांना तर इतकी आशा होती की जे पुणा, बँगलोर आणि मुंबई विदेशात नोकरी करून झाले, त्यांना इतकी आशा होती की 10 वर्षात एवढी ताकद आहे की पुणेच नागपुरात येऊन जाईल. जसे पुण्यात सगळे जाऊन झाले, तो हब झाला, तसा नागपूर हब होईल ही आशा धरून 2014 पासून युवक होता. परंतु 10 वर्षात त्याच्या हाती काहीच नाही, त्याला तिकडेच जावं लागलं. हे का नाही झालं? विकास भाऊ, उत्तर आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघ वगळता इतर 4 मतदारसंघामध्ये गडकरी साहेब आघाडीवर आहेत. तुम्ही कुठे प्रचारात कमी पडले आहेत असं सगळं? अच्छा, तुम्ही आता निकाल लावून टाकला का? कसा लावला? 4 जूनला एक गोष्ट ऐका, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघातून गडकरी साहेब 28,000 लीड होते. ते 28ची लीड कापून मी 7,000 निवडून आलो होतो. त्याच्यानंतर बंटी शेळके यांच्या मतदारसंघात ते 2,000 3,000 पडले. राऊत साहेब 20,000 लीडवर. तर मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरचं चित्र पाहाल तर पदवीधरमध्ये अभिजित वंजारी आले, शिक्षक मतदारसंघामध्ये अडबाले आले. तर हे काँग्रेसचं वातावरण तेव्हा यांनी महानगरपालिका घेतल्या असत्या ना तर पूर्ण काँग्रेस आलं तर इतकी नाराजी. मी जनतेचा सूर सांगतो की यांना पाडायचं आहे, हाच सूर या नागपूर शहरातील जनतेचा प्रचार मी 2014 मध्येही बघितलं होतं. 2014 मध्ये मोदीच्या फेवरनी लहर होती, परंतु आता मोदीला पाडण्याची लहर आहे. जनतेमध्ये ही लहर आहे का? 2.5 लाखाच्या वरती वोट घेणार आहे असं जनतेमध्ये लहर आहे.
2.5 लाखाच्या जवळपास होताना आपण विजय होणार आहे. ते 2.5 झालं तर खूपच चांगलं, पण मी 1 लाखाचा मी सांगू शकलो असतो ना 5 लाखांनी येतो, पण मी एकच सांगितलं. वन बाय वन. माझे 2 प्रश्न. एक बेरोजगारांना रोजगार झाला. दुसरं, या शहरात जो स्लम मध्ये माणूस राहत आहे, वर्षापासून राहत आहे, त्याला तिथे ड्रेनेजचा प्रॉब्लेम आहे, पाण्याचा प्रॉब्लेम आहे, कुठे डायरेक्ट कनेक्शन घेऊन आहे. मला वाटते की या शहरातील या लोकांना तुम्ही मुंबईच्या धर्तीवर SRA प्रमाणे किंवा अन्य कोणत्या योजनेत केंद्र शासनाचं यांना घरं बनवून द्यायला पाहिजे, त्यांचं राहणीमान उंचावलं पाहिजे. तिसरं आहे की आम्ही ज्या पद्धतीनं आज इथे शाळा नाही आहे, या शहरातील विद्यार्थ्यांसाठी शासनाच्या मार्फत चांगल्या शाळा उपलब्ध करून दिल्या पाहिजे, जेणेकरून तिथे निःशुल्क त्यांना कॉन्व्हेंट प्रमाणे शिक्षण मिळेल. तिसरा, आरोग्य केंद्र. चौथा, हे आरोग्य केंद्र आमच्या प्रत्येक प्रभागात मोहल्ल्यात पाहिजेच. आज प्रायव्हेट दवाखान्यात जर एखाद्याच्या घरी 25,000 कमावणारे असला, तब्येत खराब झाली, त्याला वेळेवर पैसे नाही भरले, ट्रीटमेंट नाही देत डॉक्टर. तर मला वाटते की हे सगळं चांगलं झालं, या मूलभूत सोयी या शहरातील या जनतेला मिळाल्या, आणि त्याच्यानंतर जे उरलेले कामं आहे, आम्हाला मिहानमध्ये उद्योगधंदे आणायचे आहे, इंटरनॅशनल हब बनवायचा आहे. इथे जे मेट्रोचं आम्ही आहे, आता मेट्रो लॉसमध्ये चालत आहे. नवीन ज्या ठिकाणी तुम्हाला खरंच पुलाची गरज आहे का, नाही तर माझ्याकडे सिमेंट आहे, खात आहे म्हणून कुठेही काही तोडून बनवून देऊ असं नाही. खरंच ज्या ठिकाणी गरज आहे, वाहतुकीची समस्या दिवसेंदिवस वाढणार आहे, ही समस्या सोडवण्यासाठी आम्ही रस्ते तर अजून रुंद करू शकणार नाही आहे, मग तिथे काय करावं लागणार आहे. पण कोणताही विकास करत असताना शहरातील जनतेचं थोडं मत जाणून घेतलं पाहिजे, की असं नाही की माझ्या मनात आलं, एखादा तलाव दिसला तर तिथे मी 550 करोडचा प्रोजेक्ट आणतो, त्याचा फायदा सामान्य जनतेला होईल नाही याचा मी विचार नाही करत, आणि मग ते पैसे पाण्यात जातात. अशा पद्धतीचा विकास या शहरातल्या जनतेला नाही पाहिजे. विकास जी, आप कह रहे हैं आप 1 लाख मार्जिन से जीतेंगे, तो ये जो वोट है, ये वोट मोदी के खिलाफ है या गडकरी के खिलाफ है आपके हिसाब से? ये दोनों के खिलाफ है. मोदी और गडकरी एक ही है ना, जीत और पट है ना. ये गुस्सा किस पे ज्यादा है? अरे दोनों पे गुस्सा है. तुम्ही मूलभूत सुविधांचं आता बोलले, पण काल गडकरींच्या वचननामामध्ये एक युरोपियन स्क्वेअर नावाचा प्रकल्प होता, ह्याच्यामध्ये कारागृहाची जागा आणि पूर्ण जागा घेणार आहे एज्युकेशन कॉलनी, हेल्थ डिपार्टमेंट. हा पूर्ण जो एक हरित पट्टा आहे तो सुद्धा पूर्ण तोडून आता युरोपियन स्क्वेअर, जसं इटलीमध्ये एक मधोमध स्तंभ आहे आणि बाजूला पूर्ण वाणिज्य संकुल आहे, तसं त्यांना करायचं. त्यांच्या नाही, मला वाटते त्याला पर्यावरणवादांचा विरोध आहे. तुमची भूमिका काय? माझी विरोधाची भूमिका राहणार, आणि याच्यावरूनच मी तुम्हाला सांगतो, हे जसे त्यांच्या डोक्यात येणारे प्रकल्प आहे, मला वाटते की शहरातल्या जनतेचं मत त्याच्याबद्दल घ्यायला पाहिजे, की हे आम्ही करत आहोत याच्यामुळे तुम्हाला काय. आणि मेन म्हणजे हे करत असताना इथल्या स्थानिक लोकांना त्याचा काय फायदा होणार आहे. जसं आपण आमची सिम्बॉसिसची जागा ही देऊन दिली त्या सिम्बॉसिसवाल्यांना, महानगरपालिकेची 1 रुपयाच्या भाड्यापट्टीवर दिली. त्या सिम्बॉसिसमध्ये या नागपूर शहरातले किती विद्यार्थी शिकून झाले, आणि सामान्य माणसाला तिथे ऍडमिशन देताना काही, जेव्हा आम्ही आमची एवढी मोठी जागा देऊन झालो आहे, हो ते आयाम एक उदाहरण दिलं मी, तर माझं हेच आहे की सामान्य माणसाला काय फायदा आहे त्याचा. मग सिम्बॉसिसला जागा देताना तुम्ही तिथे काहीतरी अट टाकायला पाहिजे की एवढी किमती आम्ही जागा देत आहे, तर मग नागपुरातला लोकल विद्यार्थी असेल त्याला याच्यात 50% सूट देऊ. काही केलं का याचा माझा पहिला प्रश्नच हे आहे की तुम्ही जे विकासाचे कामं आणि मोठे प्रकल्प आणू पाहता, त्याच्यामुळे नागपूरच्या सामान्य जनतेला भुर्दंड आहे की त्याचा फायदा आहे. मग ती जागा तुम्ही विकली का नाही? सरकारी रेट 1 रुपयाप्रमाणे दिली ना, ती जागा विकायला पाहिजे होती एवढी मोठी कारपोरेशन.
म्हणजे तुम्ही मोठमोठ्या जागा मिहानच्या जागा द्याल, ह्या द्याल, त्यामुळे आमच्या बेरोजगारीचा प्रश्न सुटून झाला का? इथे जो वास्तव्यास आहे मतदार त्याला काही फायदा होऊन झाला का? हा मोठा प्रश्न आहे. मी निवडून आल्यावर 24 तास पाणी, आता मला वाटतं 24 तास पाणी किती दिवसापासून देऊन झालं, कालही म्हणून झाले. सगळे ड्रमच्या ड्रम लागल्या हो मतदारसंघात, जाऊन पहा तुम्ही. म्हणजे पाण्याच्या पाईपलाईन टाकल्या, परंतु त्याच्यात तुम्ही 2-4 तासही पाणी नाही देऊ शकत. सिमेंटचे रस्ते झालेले तुम्ही मोठे खोदले, त्याच्यात त्या अमृत योजनेअंतर्गत पाईप टाकले, चांगले झालेले रस्ते खोदून लोकांना त्रास दिला, कुठे पाणी आहे? टँकर मुक्त शहर हे केव्हाच होणार होतं. आता ही लोकसभेची निवडणूक आहे, परंतु मतं मागत असताना जनता या मूलभूत सोयीचा मागणी करत आहे ना. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये जनतेने मग या मागण्या केल्या नसत्या तर आम्ही म्हटलं असतं की शहराचा विकास झाला आणि आता या पुलाकडे हा पाहू शकतो म्हणून चांगला. पण मला वाटते की हे पूल आणि बाकी डेव्हलपमेंट झालं पाहिजे, हे लोकांना विचारून झालं पाहिजे की तुमच्या पहिले मूलभूत सोयी काय आहे. त्या तोपर्यंत बेसिक तुम्ही देणार नाही आणि उगाच मग एक पूल तोडून दुसरा पूल बनवू आणि त्या फुटाळ्याच्या फाउंटनसारखे पैसे वाया घालू. त्याच पैशामध्ये जर फुटाळा, पांढरापुडी या भागातल्या स्लमवासियांना चांगलं तो सिव्हिल एरिया झाला, त्यांना सोयी मिळाल्या असत्या. त्यांनी काल चिचोलीच्या बाबतीत पण काल सांगितलेलं आहे की आम्ही ते काम खूप चांगलं केलेलं आहे चिचोलीतलं, पण ते काम अजूनही रखडलेलं आहे आणि खंडर असं पडलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे जे कपडे आहेत ते पेटी बंद केलेले आहे आणि अजूनही त्यांना यांचे सगळे प्रकल्प आपण पूर्व नागपुरात जाल तर स्मार्ट सिटीच्या नावाखाली नुसता धिंगाणा चालू आहे. लोकांचे जर जाणारे घरं असतील तर ते घरे कसे वाचवायचे, त्याच्यात मांडवली कशी करायची, हे सगळे कामं चालू आहेत त्याच्यात. आणि या स्मार्ट सिटीमुळे पूर्व नागपूरची जनता इतकी भयभीत झाली आहे. आज दुकानदारांना धुळीचा सामना किती वर्षापासून करावा लागतो. काही तुम्ही लोकांचा अंत पाहता का? तुम्ही कालमर्यादा ठेवता का? कोणताही प्रकल्प राबवत असताना त्याची काही कालमर्यादा असते का? पारडी फ्लायओव्हर केव्हा झाला, केव्हा होणार? मला वाटते की नहीं, कहाँ नौकरी, वो बेरोजगार यहाँ के देखो ना. अभी मेरे को तो पता चला है कि जो पुणे मुंबई गए है ना, वो लोगों को वोट देने के लिए बस से लाने वाले, ऐसी मैंने अखबार में पढ़ा. तो इसका मतलब ये नहीं है क्या कि जब बस से लाना पड़ रहा है नौकरी करने वाले लोगों को वोट देने, तो कहाँ नौकरी थी, काय के लिए गया रहता हमारा यो. बीजेपी पर जो गंभीर आरोप लगे हैं इलेक्ट्रोल बॉन्ड को लेकर, उसका फायदा कहीं न कहीं कांग्रेस को मिल सकता है? उसका फायदा नहीं, ये असली चेहरा ही नरेंद्र मोदी और बीजेपी का सामने है. क्योंकि इन दिनों सोशल मीडिया में ट्रेंडिंग पे चल रहा है कि करोड़ों का घोटाला हाँ, वो असली चेहरा ही सामने आया है. भाजपा का असली चेहरा क्या है वो इलेक्ट्रोल बॉन्ड ने आगे ला दिया है. नागपूरची जनता जी आहे ते 60 ते 65% सरकारी जागेवर असतात. काल गडकरी साहेब बोलले की बांगलादेश ज्याप्रमाणे आम्ही घरं दिले, पट्टे दिले, त्याप्रमाणे नागपूरच्या बाकी जागेलाही पट्टे देणार आहोत. यांच्या संदर्भात आपण काही विचार केला आहे का मार्केट पट्टे देण्याचा? मला वाटतं या सगळ्या निवडणुकीच्या फसव्या घोषणा आहे, वर्षानुवर्ष चाललेल्या आहे. मागच्या 10 वर्षात का नाही दिलं हो? 10 वर्षात कोणी हात बांधून ठेवलं? कुठलीच अडचण नव्हती. महानगरपालिकेत तुम्ही होते, राज्य शासनात तुम्ही होते, केंद्र शासनात तुम्ही होते. जर एखाद्या पक्षाजवळ एक हाती सत्ता 10 वर्ष आहे, त्यांचे नेते कार्यक्षम आहे, तर या नागपूर शहरात एकही समस्या राहायला पाहिजे नव्हती. मुबलक पाणी मिळालं असतं 6 तास, आरोग्य केंद्रे बरोबर असते, शाळा बरोबर झाल्या असत्या, उद्यानं असते, खेळाचे ग्राउंड असते, एकाही भागामध्ये रस्ता नाही अशी बातमी नसते. आणि आज गाड्या फसून झाल्या, पिण्याचे पाणी नाही, टँकर चालूनच झाले. मग या 10 वर्षात काय केलं? या 10 वर्षात खालपासून वरपर्यंत सगळंच होतं ना तुमच्याजवळ. जर एखादी अडचण की राज्यात नाही आहे तुम्ही आणि तुम्ही अडून झाले असं काही नव्हतं. नीचे से लेके ऊपर तक सब कुछ हमारे हाथ में है. हमारे हाथ में पावर है.
आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहे, आम्ही राज्याचे बडे केंद्रीय मंत्री आहे. मग का बरं पुण्यासारखं नागपूरमध्ये गर्दी झाली नाही? पुण्याचे लोक नागपूरमध्ये यायला पाहिजे होते नोकरीसाठी. ही किमया 10 वर्षात करू शकले असते. कुठे अडले? चला शेवटचं काय झालं? जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की गडकरी यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आहे, त्यांचं उमेदवारी रद्द करण्यात आली. कोणी दिलं? आपण हा दिला आहे. कारण की मला वाटते की ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरून आणि बाकीचेही मला तर वाटते ते शिंदे साहेब बिना हेल्मेटच्या गाडीवर म्हणजे सामान्य माणसाला हेल्मेट नाही म्हणून कॅमेऱ्यातूनच चालन करून झाले. आणि त्या रॅलीमध्ये शिंदे साहेब बघा हेल्मेटचे होते. तर हे यांनाच्यासाठी सूट आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे. 10 वर्षापर्यंत आम्ही कामं केले, काँग्रेसने काय 10 वर्षात कामं केले ते त्यांनी आम्हाला सांगा. मला वाटतं या 10 वर्षातच या शहरात कामं नाही झाले. शहरात मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख होते, त्या काळात पालकमंत्री चतुर्वेदीजी होते, केंद्रीय मंत्री मुत्तेमवार साहेब होते, नितीन राऊत साहेब होते. तेव्हा IRDPची योजना 350 कोटीची तेव्हा डेव्हलपमेंटची सुरुवात झाली. तेव्हा महानगरपालिकेमध्ये 350 बसेस जयपाल रेड्डींच्या माध्यमातून आणल्या. 2000 कोटी जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेअंतर्गत आणले. मी महापौर होतो, शहरातले सगळे घाटांचे सौंदर्यीकरण केले तेव्हा. तर हे काही यांनी केलं नाही. यांना तर आयतं भेटलं हो. कार्गो मिहान हे त्या काळीत मुत्तेमवार साहेबांनी त्याचा पाया भरला होता आणि म्हणून यांना हे करता आलं. आता उद्या म्हणतील हे 10 वर्षात आम्ही या देशाला स्वातंत्र्य मिळवून झालं, त्यांना कोण सांगणार? पण जनतेला हे समजत आहे. विदर्भ अलग राज्य होना चाहिए, ये मांग जनता की है. अगर आप जीत के आते हैं तो क्या आप विदर्भ अलग राज्य देंगे? देखो, मेरे को वोट लेना है, इसलिए विदर्भ अलग राज्य दो करके मैं बोलूंगा नहीं. क्योंकि भारतीय जनता पार्टी के लोगों ने विदर्भ अलग राज्य के लिए रैलियां निकाली थी, मगर 10 साल में वो विदर्भ की बात भूल गए. मैं चुन के आने के बाद छोटे राज्यों के बारे में सरकार का क्या रुख है वो देखकर यहाँ के विदर्भवादी जनता से बात करके आगे का निर्णय करूंगा. निवडणुकीत विधानशक्तीचा वापर ह्याच्याविषयी तुम्ही काय बोलाल? कारण वाडी किंवा दाभा अशी चर्चा आहे की 4 कोटी सापडतात पण पोलीस सांगतात 10 लाख. तर तुमची ह्याच्याकडे बघण्याची. आता हे मालामाल लोक आहे यांच्याजवळ इतके पैसे आहे की ते करत असतील. परंतु यावेळेस धनशक्ती नाही चालून झाली, जनशक्ती चालून झाली. या शहरातली जनता रस्त्यावर उतरली आहे. संविधान आपण आता मोदीजींनी तिथे बोलले की विरोधक संविधान. माझ्याजवळ हे कागद आहे, हे स्टेटमेंट आहे की संविधान बदलना है. हे कोण? हेगडे बोलत होते संविधान बदलणं. आम्ही नाही आहे. हे जनतेला समजत नाही का? यांचा मंत्री यांची ती मिर्झा ती बोलते की संविधान बदलणं आहे. अरे मग तुम्ही आपल्या माणसांना बोला ना, त्यांना काढा पार्टीतून की तुमने गलत बात की. म्हणजे आपण बोलायचं आणि मग मतांसाठी स्पष्टीकरण द्यायचं. तर यांच्या डोक्यात काय आहे हे जनतेला कळलं आहे. म्हणून भारतीय जनता पार्टी विरुद्ध देशातला नागरिक अशी लढाई होणार. एक माहिती एकच मिनिट. आता इलेक्ट्रोल बॉन्डचा प्रश्न एका भगिनीने विचारला. या इलेक्ट्रोल बॉन्ड मध्ये भाजपने बीफ कंपन्यांकडनं इलेक्ट्रोल बॉन्ड्स घेतलेले आहेत. बीफ कंपन्यांकडनं जावं लागेल ना तिथे. एक आहे अॅलना सन्स, एक आहे एबिस ट्रेडिंग आणि एक आहे फ्रिगोरी फिगो. हे नाव असे वेगवेगळे ठेवतात. आहे सगळ्यांच्या आसपासचेच. ते यांनी बीफ कंपन्या सोडल्या नाहीये. बीफ कंपन्यांकडनं सुद्धा घेतला. त्यांचा चेहरा जो आहे तो इलेक्ट्रोल बॉन्डच्या माध्यमातून यांनी जसे वसुलीबाईचे कामं केलेले आहे. ईडी इन्कम टॅक्स सीबीआयचा वापर करून त्यांच्याकडनं इलेक्ट्रोल बॉन्ड घेतलेले आहे. कॉन्ट्रॅक्ट चंदालो धंदालो हे सगळं केलंय. सगळं एक्सपोज झालेलं आहे. नितीन जी शेवटचा प्रश्न. आता ऐसा है की सीजनल राम भक्त हा सीजनल राम भक्त हा कोण राहील यांच्याकडनं सर्टिफिकेट नाही पाहिजे. या शहरात मी दुर्गा उत्सव, गणेश उत्सव असो, रामनवमी सगळे हिंदू संस्कृतीचे सण पहिल्यापासून 35 वर्षापासून करते. या मला
जोशी बिशींचं सर्टिफिकेट नाही पाहिजे काही. अजून मला असं म्हणायचं आहे की बहुजन समाजाच्या माणसाला रामभक्त बनण्याचा अधिकार नाही, फक्त जोशीलाच आहे का अधिकार? आम्हाला सिजनल रामभक्त म्हणतात. यांनी यांचं पाहावं आणि पूर्वीचा इतिहास पाहावा की या शहरामध्ये आम्ही हिंदू संस्कृतीचे सण दुर्गा उत्सव असेल, या शहरात ट्रेंड मी आणला की मंदिराची प्रतिकृती उभारून त्याच्यामध्ये स्थापना करावी. पूर्ण शहरात त्याचं चलन झालं. तर मी सिजनल आहे आणि हे परमनंट आहे का? यांचं फक्त मी बहुजन आहे म्हणून मी सिजनल नाही. आता यांनी प्रफुल्लजी गुडदे आणि अभिजित वंजारींनी जी तक्रार टाकली आहे त्याच्यात एक बकरा बनवला, त्याच्या गळ्यात मारणं, त्याच्या खाली माझा फोटो की बली का बकरा. अब इस शहर के बहुजन समाज और जनता बली का बकरा क्या होता है इनको आने वाले 4 तारीख को दिखाने वाली. म्हणजे तुम्ही काही करायचं, बलीचा बकरा आम्ही या स्तरावर गेलो नाही, परंतु तुम्ही बलीचा बकरा नाही, या जनतेची लढाई आहे. तुम्ही लढाई तर पहा, तुम्हाला रस्त्यावर उतरून दिलं या बलीच्या बकऱ्याने, अजून काय पाहिजे? झालं